आज आपण थोडंसं पालकत्व या विषयावर बोलूयात. पालक तसं बघायला गेलं तर हा शब्द आपल्या अगदी रोजच्या वापरातला आहे. मूल जन्माला आलं की प्रत्येक व्यक्ती ही पालक बनून जाते. जगभरामध्ये पालक ही संकल्पना अगदी सहजपणे आपल्याला सगळीकडे दिसते. पण असं असताना सुद्धा हा पालक जेव्हा समजून घ्यायचा असतो ना, तेव्हा खूप गोष्टी त्याच्याशी निगडीत असतात. आता हा पालक बनतो कसा, तर नुसतं मूल जन्माला घालून नाही ना बनत, तर त्या पालकामध्ये एक सुजाण पालकत्व येणं हे खूप गरजेचं असतं आणि तरच बालविकासाला चालना मिळू शकते. आता तुम्ही आपल्याच उदाहरणं घेऊयात. आपण जिजाबाई घेऊयात. त्यांनी पालकत्व करताना समाजाचा विचार करून समाजाला पुढे नेणारा असा शिवबा तयार केला. तर वासुदेव घेऊयात. त्यांनी आपल्या बाळाच्या रक्षणासाठी भर समुद्रामध्ये त्यांनी चालत चालत त्या बाळाला शत्रूपासून संरक्षण दिलं. असे अनेक पालक घेऊयात. हिरकणी घेऊयात. तिने त्या बाळाला त्याची भूक भागण्यासाठी तिने कड्यावरनं अतिशय उंचावरनं ती खालपर्यंत चालत आली आणि आपल्या बाळाची भूक भागवली. तुम्हाला समजतंय ना की पालकत्व हे फक्त जन्माला घालून येत नाही, तर ते विचारामध्ये असायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की पालक ही एक भूमिका नाही आहे, तर ती एक वृत्ती आहे आणि ती प्रत्येकामध्ये जर आली तर त्यामुळे संपूर्ण समाजामध्ये बालविकासाला खूप चालना मिळेल, नाही का? तसं बघायला गेलं ना, तर पालकत्व हे सगळ्या वयोगटात दिसतं. अगदी लहान मुलगी घ्या, मुलगा घ्या, ते कुठेतरी बाळाला घेऊन थोपटतात. बाहुलीशी खेळताना ते पण एक पालकत्व दाखवतातच की. म्हणजेच काय, हे पालकत्वाची वृत्ती ही थोडक्यात असते, फक्त ती आपण थोडी विकसित करण्याची गरज असते. आता ही विकसित करण्यासाठी पहिल्यांदा आपण समजून घेऊयात की या पालक शब्दाचा अर्थ तरी काय आहे. तर पालकमध्ये 3 अक्षर आहेत, पा, ल आणि क. हा पा काय आहे, तर पा आहे पाठिंब्याचा. पाठिंबा द्यायचा आहे कोणाला, तर आपल्या बाळाला. कशाचा पाठिंबा द्यायचा आहे, तर बाळाला पाठिंबा द्यायचा आहे सुरक्षेचा. मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नकोस, तू सुरक्षित आहे कारण मी तुझ्याबरोबर आहे. त्या बाळाला पाठिंबा द्यायचा आहे शाबासकीचा. तू खूप छान केलंयस, शाबास. पाठीवर ही स्थाप त्याच्यातल्या विकासाला चालना देणारी आहे. आणि त्याच वेळेस त्या बाळाला पाठीवरनं प्रेमाचा हात फिरवायचा आहे. बघा बरं, आपला पाठिंबा हा पाठीत धपाटे घालण्यासाठी नाही, तर त्या बाळाच्या सुरक्षेसाठी, प्रोत्साहनासाठी आणि त्यांनी केलेल्या कृतीचं कौतुक करण्यासाठी, प्रेमासाठी वापरायचा आहे. आता हा पालकमधला ल कशाचा आहे बरं, तर ल आहे लवचिकतेचा. लवचिकता म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो की थोडंसं कशाच्या तरी अनुषंगाने कमी जास्त प्रमाणामध्ये आपली हालचाल करणं किंवा आपले निर्णय बदलणं. तर पालक असताना आपण लवचिक असणे खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर थोडं मुलाच्या कलानी घेणं. कारण मूल हे निसर्गतः जन्माला येतं तेव्हा ते काही अनुवंशिकतेने निसर्गतः स्वतःमध्ये काही गोष्टी घेऊन येत असतं. ह्या बाळाला तुम्ही जर तुमच्याच पद्धतीने तोलायला गेलात किंवा त्या पद्धतीनेच त्याला अनुभवायला गेलात, तर मग प्रत्येक वेळे की तो हे चुकतोय, त्याला जमतच नाहीये, त्याने असं करता कामा नाही, असे विचारांचे आपल्या मनामध्ये खूप कल्लोळ माजतात. आणि म्हणून या पालकमधला लवचिकतेचा लक्षात ठेवूया. थोडंसं इंग्लिशमध्ये म्हणतात ना फ्लेक्झिबल, थोडंसं फ्लेक्झिबल होऊयात. गरज आहे तिथे 2 पावलं माघार घेऊयात. गरज आहे तिथे पाठिंबा देऊयात आणि गरज आहे तिथे थोडंसं त्या बाळाला समजवण्याचा प्रयत्न करूयात. पण प्रत्येक ठिकाणी माझ्याच पद्धतीने व्हायला पाहिजे असं ताठरपणा नको हां. आणि हा पालकमधला जो क आहे ना, तो आहे कणखरपणाचा. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बालक हा पूर्णपणे पालकावर अवलंबून आहे. तो काही स्वतंत्र नाही आहे, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये पालक लागतो. आणि म्हणून या पालकांनी कणखरपणे त्याचं रक्षण केलं पाहिजे,
त्याच्यासाठी उभं राहायला पाहिजे. बालकाला बऱ्याच वेळा त्याची सुरक्षा कळत नाही. बालकाला बऱ्याच वेळा तो एखादी कृती करतोय, त्या कृतीतनं काय चांगलं घडणार आहे, काय वाईट घडणार आहे याचा अंदाजही बांधता येत नाही. बऱ्याच वेळा बालकाला योग्य काय अयोग्य काय याचीही जाणीव नसते. मग अशा वेळेस पालक म्हणून आपण त्या बालकाच्या बाबतीत कणखर निर्णय घेणं, योग्य अयोग्याचा विचार करून निर्णय घेणं आणि त्या बालकाला विकासाला संधी उपलब्ध करून देणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच पालक म्हणजे पा पाठिंब्याचा आहे, ल लवचिकतेचा आहे आणि क कणखरपणाचा आहे. हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यासाठी तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या घरामध्ये ही जी वीज येते ती वीज कोणी बरं शोध लावला त्याचा? एडिसननी लावला. आणि हा एडिसन जेव्हा खूप छोटा होता ना तेव्हा तो शाळेत जायचा. आईबरोबर तो त्याच शाळेच्या जवळच्याच एका गावामध्ये राहत होता. एक दिवस तो शाळेमध्ये गेला तर शिक्षकांनी त्याच्या हातामध्ये एक चिठ्ठी दिली आणि त्याला सांगितलं, जा तुझ्या आईला नेऊन दे बरं ही चिठ्ठी. तो घरी आला. छोटासा मुलगा तो 5-6 वर्षाचा उड्या मारत घरी आला आणि आईला म्हटला, काहीतरी चिठ्ठी दिली आहे बघ सरांनी तुझ्यासाठी. आईने चिठ्ठी उघडली आणि वाचायला सुरुवात केली. एडिसनचे डोळे खूप उत्सुकतेने तिच्याकडे बघत होते. काय लिहिलंय ग आई त्याच्यामध्ये? नक्की माझ्याबद्दल काहीतरी लिहिलं असेल. आईने सांगितलं की बाळा, त्यांनी असं लिहिलंय की तुमचा मुलगा खूप हुशार आहे, त्याला खूप छान अभ्यास येतो, पण आमच्या शाळेमध्ये ना त्याच्या पद्धतीने शिकवण्याचे कौशल्य कोणत्या शिक्षकात नाही, म्हणून तुम्ही त्याला एक तर स्वतःच शिकवा कारण तुम्ही त्याची आई आहात, किंवा त्याला एखाद्या अजून चांगल्या शाळेत घाला. एडिसनला खूपच आनंद झाला. आई म्हणली, बाळा काय करूया? तो म्हणला, मला खूप आनंद होईल माझ्याच आईबरोबर राहायचा. आता मला शाळेत जाण्याऐवजी आई तूच शिकव. मग आईने त्या गावामधनं दुसरीकडे स्थलांतर केलं आणि एडिसन बरोबर ती त्या गावामध्ये जाऊन राहायला लागली. तिने त्याला शिकवलं, मोठं केलं आणि हाच एडिसन पुढे शास्त्रज्ञ झाला. त्यांनी बल्बचा शोध लावला. त्यानंतर एक दिवस त्याला जुन्या आठवणी आल्या आणि तो त्याच्या जुन्या घरी परत गेला. जुन्या घरी गेल्यानंतर एडिसनला सगळं सामान आवरत असताना त्या शाळेने दिलेली चिठ्ठी सापडली. त्याला खूप उत्सुकता होती. त्याला तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर येत होता आणि त्यावेळेस त्याने विचार केला की आईला किती आनंद झाला असेल नाही आपल्याबद्दल असं वाचून. आज परत वाचूयात ती चिठ्ठी. आणि त्याने ती चिठ्ठी उघडली. माहिती आहे तुम्हाला त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं? त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं, तुमचा एडिसन हा अभ्यासात अतिशय मंद आहे, त्याला जमत नाही आहे अभ्यास करणं, त्याच्यामुळे आमच्या शाळेची शान जाते, त्याच्यामुळे इतर मुलांचाही अभ्यास होत नाही आहे. अशा एडिसनला आमच्या शाळेत आम्ही नाही ठेवू शकत, तुम्ही त्याला आम्ही शाळेतनं काढून टाकलेलं आहे. एडिसन सुन्न झाला. पालकांनो, पाहिलं का पालकत्व? शाळेतनं तक्रार आली, बाईंनी काहीतरी तक्रार केली तर आपण मुलांशी कसं वागतो? आपण त्या मुलांनाच दोषी धरतो आणि मुलांना म्हणतो, बघ परत अशी तक्रार आली तर. पण एडिसनच्या आईने काय केलं? तिने खऱ्या अर्थी पालकत्व निभावलं. ती पापा पाठिंब्याचा पण होती, ल लवचिकतेचा पण होती आणि क कणखरपणाचा पण होता. आणि त्यामुळेच असं पालकत्व आपल्याला आपल्यात आणायचं. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्या प्रत्येक गोष्टीतनं. जिथे जिथे आई म्हणून जिजाऊ दिसते, झाशीची राणी दिसते, जिथे जिथे आपल्याला जे कोणी असे पालक दिसतात त्या सगळ्यांमधनं निरीक्षण करून काय त्यांचं पालकत्व एवढं सुंदर होतं की जेणेकरून त्यांच्या मुलांमधनं आपल्याला देशासाठी समाजसुधारक मिळाले, देशासाठी स्वातंत्र्यवीर मिळाले, देशासाठी सुंदर राजे मिळाले. ह्याचा विचार नक्कीच आपण करायला पाहिजे. धन्यवाद.